चाचडगावमध्ये असा एक डोंगर आहे ज्याच्या माथ्यावर एक शांत आणि सुंदर मंदिर आहे. आज आपण त्या डोंगरावर चढून त्या मंदिरापर्यंत जाणार आहोत. पण वरून दिसणारा नजारा पाहून तुम्ही नक्की थक्क व्हाल. पण या डोंगरावर चढताना आम्हाला काय अनुभव आला आणि वरून दिसणारा नजारा कसा आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. आणि मित्रांनो, हा हायवे आणि तुम्हाला येताना इथून ह्या मार्गाने आणि हे बेंडगाई माता मंदिर. आता वरती जाऊ आपण आणि आता आपण नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आलो आहोत आपण या चाचडगावमध्ये आणि चाचडगावमध्ये हा सुंदर बघू आपण. इथं बेंडकाई माता मंदिर आहे. तर चला आपण हा डोंगर चढून जाऊ आपण. तर मित्रांनो, आता चढायला सुरुवात केली आपण आणि ही पायवाट आहे आणि या पायवाटाला बघा साईडनी शेती केली आणि ती सुंदर आहे बघ. किती सुंदर आहे ना ग. आणि कुणीतरी दर्शन घेऊन परत येत आहे बघा. मित्रांनो, थोडंसंच वरती आलो आणि हा सुंदरसा परिसर बघा तुम्ही, किती छान आहे. आणि साईडला वाघाड धरणाचं धरण आहे, म्हणजे चाचडगावपासून पण इथून पण दिसतंय ते खूप मोठं आहे. आणि हा परिसर बघा तुम्ही, साईडला किती मस्त शेती केली आहे. वरतून किती भारी वाटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा सुंदरसा दृश्य वरतून पाहायला मिळेल. आणि या आकाशामध्ये सुंदरसा पक्षी आहे बघा आणि एकदम स्थिर आहे तो पहा, किती छान वाटतो बघा. वाव. आणि हा दृश्य बघा किती छान वाटतो आणि दोन पक्षी मस्त आनंद घेत आहे. आता थोडंसं राहिले आहे, ते पार करू आपण. आणि खाली हायवेवरून तुम्हाला गाड्या जाताना दिसत असतील. आणि आता 4 वाजलेत आणि उन्हाचं प्रमाण कमी झालं आहे, त्याच्यामुळं संध्याकाळचा देखावा एकच नंबर वाटेल जेव्हा सूर्य येईल. पण तोपर्यंत आपण राहतो का नाही. आणि संध्याकाळीचं दृश्य आणि येताना उन्हाळ्यात येताना सकाळीच या मॉर्निंगला, नाहीतर संध्याकाळीच या, म्हणजे तुम्हाला उन्हाचा त्रास पण होणार नाही. आता अंतर थोडंसं राहिलं आहे मित्रांनो आणि वरती बघा किती छान वाटतंय. आणि हा चढा तुम्हाला मोबाईलमध्ये कमी वाटत असेल, पण खूप चढा आहे. आणि मित्रांनो, जसं जसं वरती येतोय आपण तसं तसं नवीन
दृश्य पाहायला भेटते आपल्याला. आणि बघा तुम्ही, हे कॉलेज आहे कृषीचं आणि वरतून किती छोटंसं वाटतंय बघा. आणि हे वागड धरण खूप छान. चढा बघा किती खतरनाक आहे. आणि साईडला खाली पण. उन्नू म्हणते मला पण डोंगर चढायचं आहे, पण शेवटी मलाच तिला उचलून न्यावं लागतं. आणि एवढ्या उन्हाचे आलो आहे, बाहेर हवं लागते मित्रांनो. एक नंबर वाटते, मस्त आमची उन्नू पण एवढ्या उंचावर चढून आली आहे. उन्नू कुठे आलो आपण? कुठं? डोंगरावर ना? ओम बाबाची इथं. हां, बाप्पाची इथं आलोय आपण. आणि खूप छान वाटतंय मित्रांनो, मनाला शांती भेटली. एवढा डोंगर चढून या दृश्याचा आनंद घेत आपण फायनली या डोंगरावर आलो आहे. आणि मंदिर तुम्हाला दिसत असेल, तर मस्त आपण दर्शन घेऊ. आणि हे नागदेवता ईश्वरपिंड, या ईश्वरपिंडीचं आपण दर्शन घेऊ आता. छान. बापाला पाय पडायचं, बापाला पाय पड. पाय पडला स्वतः उन्नू डोंगरावर चढते. चल पिल्लू चल. आमची 2 वर्षाची उन्नू एवढ्या वरती आली आणि तिने पण खूप अनुभव घेतला आहे. सूर्याचं दर्शन पण होत आहे या मंदिरासोबत. आणि कुठून जायचं, कुठून जाऊ आपण. ही पाण्याची टाकी, वरतीपर्यंत पाण्याची सुविधा आहे वाटतं. वाव, किती भारी वाटतंय हा दृश्य. आणि उन्नू आमचे शॉर्टकट गेले. पिल्लू तिथून नको, चल मी येतो. आणि आपण या मंदिराचं दर्शन घेतोय. आणि ही बघा मित्रांनो, बेंडपोई माता मंदिर, सप्तशृंगी माता आहे. आणि आता आपण मध्ये जाऊ. आणि देवीला पाहून मन प्रसन्न झाले माझं, खूप छान वाटतंय. आणि आता आपण या देवीचं दर्शन घेऊ आपण.
मध्ये खूप थंड आहे आणि या मातेचं दर्शन घेऊ. तर ही सप्तशृंगी माता आहे आणि बेंडकाई माता सांगतात. बेंड बाळा दर्शन घे, बाप्पाला पाय पड. व्हेरी गुड. याच्यानंतर जो वॉइस येईल, आवाज येईल, तो माझ्या वाईफचा आहे. तर बघा आता तुम्ही हा वॉइस. इथे डोंगरावर आपण पोहोचलो आहे. इथं वरती छोटंसं मंदिर आहे. सप्तशृंगी मातेचं स्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे. इथं बेंडकाई माता मंदिर असं नाव का पडलं ते नाही सांगू शकत, पण इथं सप्तशृंगी मातेचं स्थान आहे आणि खूप छान असं आहे. वरती खूप सुंदर वाटतंय. निसर्गरम्य वातावरण आहे. खूप भारी वाटते. हवा किती सुटते या झेंड्यावरून दिसेल तुम्हाला. डुप्लिकेट हाच ना, असे डुप्लिकेट असतात. आता आम्ही जेवण करू मस्त आणि जेवायला पाणी वगैरे घेऊन या. पिण्याचं पाणी नाही आहे वरती. हे टाकी आहे, आत्ताच बांधकाम झाले हे टाकीचं. आणि बिस्लरच्या बाटल्या 2-3 घेऊन या. डोंगरावरून संध्याकाळचा सूर्य पाहण्याचा हा अनुभव खूप खास आहे. खाली गाव आणि वर असा सुंदर नजारा खरंच भन्नाट वाटते. आणि मित्रांनो, चाचडगावला आल्यावर या मंदिराला भेट द्या आणि या मंदिराच्या वरतून दिसणारा नजारा अप्रतिम आहे. तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि संध्याकाळ झाली आणि गर्दी झाली. हे बघा किती भाविक येऊ राहिले. हे पुढेपर्यंत आहेत. थांबा बाळा 1 मिनिट. हां मी धरतो पिल्लू, हाताला धरू.